नमस्कार मित्र हो, कडक बातमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मित्र हो, आपण कवितेच्या समीक्षेची मुसाफिरी करत आहोत मागच्या एक एपिसोडपासून. आणि मागच्या भागामध्ये आपण जाणून घेतलंय की नवोदित कवींसाठी कवितेसंदर्भात डॉक्टर रसाळ सरांनी मार्गदर्शन केलं आपल्याला मागच्या भागामध्ये. आणि या भागामध्ये आपण नवोदित कवी एकंदरीत कवितांमध्ये वापरल्या जाणाऱ्या संज्ञांबद्दल आपण या भागामध्ये जाणून घेणार आहोत. आणि आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ समीक्षक प्राध्यापक डॉक्टर सुधीर रसाळ सर. रसाळ सर, आपलं दुसऱ्या भागात देखील स्वागत आहे. आभारी आहे. आत्ता जसं बोललो मी की आपल्याला कवितेमधल्या वेगवेगळ्या संज्ञांसंदर्भात आपल्याला या भागात जाणून घ्यायचंय. तर सर, आम्हाला जाणून घ्यायचं तुमच्याकडून की भाव कविता आणि भावनिक कविता यात काय फरक आहे? हे पहा, याचं उत्तर असं देता येतं की केवळ भाव, आता भाव शब्द कोणत्या अर्थानं, ज्यामध्ये प्रामुख्यानं कुठली तरी भावना आहे. म्हणजे उदाहरणार्थ प्रेमाची भावना आहे, किंवा वात्सल्याची भावना आहे, किंवा भीतीची भावना आहे. अशी कुठली तरी भावना ही केंद्रस्थानी ठेवलेली असते त्या कवितेमध्ये, आणि त्या केंद्राभोवती ती संपूर्ण कविता गुंफली जाते, रचली जाते. म्हणून तिला आपण भावकविता म्हणतो. या कवितेमध्ये दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात. एक, भावना जागृत करणाऱ्या संवेदना. कुठल्याही भावना या संवेदनांशिवाय जागृत होत नाहीत. तेव्हा संवेदना हा एकूण अनुभवाचा आपला पायाच असतो, आणि भावना ह्या अनुभवाचा एक घटक असतात. आणि म्हणून संवेदना आणि त्याच्याशी जोडलेल्या भावना या दोन गोष्टी या कवितेमध्ये केंद्रस्थानी येतात. अशी जी कविता ती भावकविता. आता भावनिक कविता, आता हा शब्द तसा मराठी समीक्षेत वापरला जात नाही, परंतु अनेकदा कवी आपल्या भावना वर्धित करतो. श्रोत्यांवर, वाचकांवर परिणाम व्हावा आपल्या कवितेचा, आणि म्हणून वर्धित केलेल्या भावना जेव्हा कवितेमध्ये येतात तेव्हा ती कविता बिघडते. परंतु एक उत्कट भावना तिच्यातून जाणवत राहते. अशी जी कविता आहे की भावनांनी पूर्ण ओथंबळून टाकलेली, जसं गोविंदाग्रज यांची राजहंस माझा निजला नावाची कविता आहे, किंवा 1962 साली हिंदीमध्ये जी कविता लताबाईंनी गायली, हिंदी कविता, लोक ती कविता ऐकल्यावर रडत असत. जरा याद करो कुर्बानी, ही कविता या भावनांनी खूप ओथंबून टाकलेल्या कविता असतात. भावनिक परिणाम दाटपणे करावा अशासाठी ही कविता लिहिली जाते. भावना उत्कट का बनवली जाते? कारण ही कविता अंतिमतः तुमचं मतपरिवर्तन, हृदय परिवर्तन करणं, तुम्हाला कृती प्रवृत्त करणं, असा कवींचा हेतू असतो. म्हणून ज्या कविता माणसाला कृती प्रवृत्त करू पाहतात त्या भावना वर्धित करून कविता लिहितात. अशी कविता काही चांगली कविता मानली जात नाही. म्हणून मूळ अनुभवामध्ये संवेदना, भावना यांचं एक नैसर्गिक नातं असतं. ते नैसर्गिक नातं हे कायम राहिलं तर ती कविता चांगली होते, ती भावकविता. पण हे नैसर्गिक नातं तुम्ही बिघडून टाकलं आणि भावना उचंबळतील खूप, अशा प्रकारे शब्दयोजना केली तर ती कविता बिघडते. म्हणजे साधा ढेकून मारला आणि तुम्ही रडायला लागलात तर
ती हास्यास्पद होईल. निश्चितच सर. पण क्षुल्लक गोष्ट घडते आणि तुम्ही भावनिक प्रतिक्रिया अतिशय तीव्र देता. असं जेव्हा घडतं तेव्हा ती म्हणजे भावविवश असा शब्द वापरला जातो त्यासाठी. ही कविता भावविवश झालेली आहे, भावनेच्या आहारी गेलेली आहे. अशी ती कविता ही चांगली कविता मानली जात नाही. या भावकवितेमध्ये आपल्याला एक वैणिक जातीची कविता पाहायला मिळते. ही वैणिक जातीची कविता ही तरल, नाजूक, मनाला स्पर्श करून टाकणाऱ्या भावना व्यक्त करणारी कविता असते. एक प्रकारचा गूढपणा तिच्यामध्ये असतो. अशी जी कविता आहे ती मराठीमध्ये फार कमी लिहिली गेलेली आहे. उदाहरणार्थ पुशी रेगेंची पुष्कळशी कविता ही या प्रकारची आहे. पुशी रेगे हा या दृष्टीनं एक महत्त्वाचा कवी आहे. ग्रेसची कविता या जातीची कविता आहे, ज्याला वैणिक जातीची कविता आपण म्हणतो. वैणिक शब्द हा युरोपीय असा शब्द आहे. मुळात लिरिकल पोएट्री, लायर नावाचं वाद्य होतं आणि पूर्वी त्या वाद्यावर कविता म्हणत असत ते वाद्य वाजवून, आणि त्या कविता अतिशय नाजूक असत. म्हणून लायर या वाद्यावरच्या आधारे वाजवलेली कविता, वाजवली गेलेली कविता, म्हटली गेलेली कविता, त्याला युरोपमध्ये लिरिकल कविता असं नाव आलं. ते आपण मराठीमध्ये स्वीकारलं. त्याला वैणिक म्हणजे वीणा आधाराला घेऊन म्हटलेली कविता असं आपण त्याचं भाषांतर केलं. आपल्याकडे वीणा वाजवून कविता कोणी म्हणत नाही, तेव्हा वैणिक हा शब्द याचा अर्थ जी अतिशय तरल आहे आणि जिच्यामध्ये एक अतिशय उत्तम दर्जाची लयबद्धता आहे, अशी जी कविता तिला वैणिक जातीची कविता असं आपण म्हणतो. ही कविता आता काही प्रमाणात पाडगावकरांची आहे. बोरकर हा त्यातला सगळ्यात मोठा कवी आहे. बोरकरांची जर कविता आपण वाचली तर आपल्याला हे लक्षात येईल की त्यामध्ये एक लय आहे शब्दांची, एक असं नाजूक असा भाव आहे. तेव्हा असे मराठीमध्ये फार थोडे कवी आहेत, पण ही एक उत्तम दर्जाची कविता मानली जाते. बरं सर, असंच एक सिम्बॉलिस्ट आणि इमेजिस्ट हा जो प्रकार आहे कवींचा, हे आपल्याकडे हे प्रकार आले नाहीत. इमेजिस्ट कविता याचा अर्थ ती केवळ इमेज म्हणजे ज्याला आपण उपमा, रूपक हे अलंकार म्हणतो, तेच अलंकार त्याला नवनाव प्रतिमा असं दिलं जातं. कारण एखादा भाव अलंकृत करण्यासाठी ते येत नाही, तर त्यातूनच तो भाव अभिव्यक्त केला जातो. म्हणजे ते कवितेचं माध्यम आहे. कविता त्यातून व्यक्त होते. पूर्वीचे समीक्षक काय मानत की काहीतरी एक भाव आहे आणि एक एक अलंकार घेऊन तो नटवला जातो आहे. तर तसं होत नाही. तर ज्याला नटवणारा भाग म्हणतात तो त्या कवितेच्या आशयाचाच भाग असतो. म्हणून दुसरं काही येऊ द्यायचं नाही, त्यामध्ये कुठलाही गद्य शब्द येऊ द्यायचा नाही, विधान येऊ द्यायचं नाही. विधान याचा अर्थ अमुक एक आहे, अमुक एक नाही, असं ज्यामध्ये मांडलं जातं त्याला आपण विधान म्हणतो. की आज 6 वाजता सूर्य मावळला आहे, ही विधान. किंवा आज औरंगाबाद शहरात पाणी पुरवठा झाला नाही, हे विधान. म्हणजे ज्याला सत्तेची कसोटी लावली जाते. मग तुम्ही विचारू शकता खरोखर पाणी पुरवठा झाला नाही झाला, हे असं विधान कवितेमध्ये येऊ द्यायचं नाही. आता वैचारिक कवितेमध्ये ही विधानं करण्याची
पद्धती जास्त आहे, म्हणून ती कविता फार चांगली होत नाही. इमेजिस्ट कवी जे होते ते केवळ प्रतिमांचीच रचना करत, एकानंतर एक प्रतिमा असं वापरत. सिम्बॉलिस्ट हा शब्द गैरसमज निर्माण करणारा आहे. सिम्बॉलिस्ट कवी मी म्हटल्याप्रमाणे मगाशी मी बोललो होतो तेव्हा, किंवा आधीच्या ह्याच्यात मी बोललो होतो की शब्दांचं संगीत कवितेमध्ये आणायचं, शब्दांना अर्थ, शब्दांचे अर्थ मारून टाकायचे आणि शब्द हा केवळ भावनिक पातळीवर, संवेदनांच्या पातळीवरच ठेवायचा. अशी ज्या ठिकाणी कविता करण्याचा प्रयत्न केला त्याला सिम्बॉलिस्ट चळवळीतली कविता असं म्हटलं जातं. बर. अरूपीकरण आणि विरूपीकरण या प्रक्रियांमधून बऱ्याचदा कवितेची शैली जाते असं तुम्ही म्हणता. ह्या प्रक्रियांबद्दल आम्हाला सांगा ना. हे पहा, कुठलीही प्रतिमा जेव्हा बनवली जाते तेव्हा दोन गोष्टी असतात, त्या एकत्र केल्या जातात. त्या एकत्र केल्या जाताना त्याची मोडतोड केली जाते. म्हणजे एक गोष्ट घेतली की ती मोडून त्यातले काही भाग आणि दुसरी वस्तू मोडून त्यातले काही भाग एकत्र केले जातात. ही प्रतिमा निर्मितीची प्रक्रिया आहे. उदाहरणार्थ, ती मृगनयना आहे. मृगनयना हा शब्द आपण घेतला, जुनी पारंपरिक ही प्रतिमा आहे. तर मृगाचे डोळे काही तिचे डोळे नाहीत, तर मृगाच्या डोळ्यातला एक आकार, त्यामध्ये असलेलं कारुण्य, हे या दोन गोष्टी मृग म्हणजे हरणाच्या डोळ्यातले आपण घेतले आणि ते स्त्रीच्या डोळ्याला लावले. ही प्रक्रिया कवितेमध्ये करावीच लागते. जर प्रतिमेतून कविता निर्माण करायची असेल तर आपल्याला अशी जी प्रतिमा म्हणून आपण वापरतो ती मोडून तिचे काही घटक घेऊन आपण ती प्रतिमा करतो. या प्रक्रियेला मोडून टाकणं, आपण त्याला म्हणू डिस्टॉर्शन असं. अरूपीकरण म्हणजे ज्याला काही आकार आहे तो आकारच नष्ट करून टाकणं. आता होतं असं की तुम्ही खूप गुंतागुंतीची प्रतिमा केली तर त्यातून तुम्हाला काही संवेदनांचा बोध होतो पण वस्तू कळत नाही. अशी गुंतागुंतीची प्रतिमा जेव्हा केली जाते तेव्हा तिथं विरूपीकरण केलं जातं. याचं उत्तम उदाहरण म्हणजे विंदा करंदीकरांनी लिहिलेल्या विरूपिका. तुम्ही त्या वाचा. त्यामध्ये हे कुठलीही गोष्ट अशी बनवली जाते की तिचं रूपच नष्ट केलं जातं. हे चित्रकलेपासून आलेलं आहे. ॲबस्ट्रॅक्ट पेंटिंग म्हणून जी चळवळ युरोपमध्ये झाली की वस्तू मूळ रूपात रंगवायचीच नाही. म्हणजे उदाहरणार्थ डोळा, तो इथे छातीवर एक डोळा दाखवायचा. तुम्ही जर पिकासो वगैरे यांची चित्र पाहिली तर तुम्हाला लक्षात येईल की मूळ मानवी आकृती, मानवी शरीर रचना मोडून टाकली आहे आणि मोडलेल्या घटकांची नव्यानं बांधणी केली आहे. असं जेव्हा कवितेमध्ये होतं तेव्हा त्या ठिकाणी विरूपीकरण ही प्रक्रिया होते. आणि म्हणून प्रामुख्यानं प्रतिमा ही विरूपितच असते. मुळात जिला आपण प्रतिमा म्हणतो ती विरूपितच असते आणि त्यामध्ये वस्तूंचे घटक बाजूला करून ते वापरले जातात. सर, आपण कवितेतल्या म्हणा की एकंदरीतच प्रतिमांवर आपण संशोधन केलं तर भाष्य करू पाहणाऱ्या प्रतिमा आणि उत्कट प्रतिमा यात काय अंतर असतं? हे पहा,
वैचारिक लेखनामध्ये भाष्यात्मक प्रतिमा येतात. उदाहरणार्थ, समाज हे एक जहाज असून तरुण हे त्याचं शीळ आहे, आणि त्याचा नांगर हे वृद्ध आहेत. तरुण पुढे जाऊ इच्छितात आणि वृद्ध त्यांना त्यांच्या गतीवर नियंत्रण मिळवू इच्छितात. आता इथे मी जहाज, शीळ, जहाजाचा नांगर हे हे वापरलं, पण हे भाष्य करणार आहे, म्हणजे तुम्हाला समाजाचं रूप हे लक्षात येतं. नेहमी कुठल्याही समाजामध्ये तरुण बंडखोरीच करतात आणि म्हातारे त्यांना रोखतच असतात, हे करू नको, हे करू नको. हे सतत समाजामध्ये हे दोन घटक परस्पर विरुद्ध भूमिका घेऊन समाजाचं एक संतुलन साधतात. हे समाजाचं संतुलन कसं साधलं जातं हे समजावून सांगण्यासाठी मी जहाजाची प्रतिमा घेतली. ही भाष्यात्मक प्रतिमा झाली. कवितेतली प्रतिमा भाष्यात्मक झाली की मग तो प्रचार करतो आहे, काहीतरी लोकांना शिकवतो आहे असं वाटायला लागतं. उदाहरणार्थ, पुष्कळशी विंदा करंदीकरांची कविता या जातीची आहे. उदाहरणार्थ, त्यांची स्वेदगंगा वाचलं तर तुम्हाला लक्षात येईल की भाष्यात्मकच प्रतिमा वापरल्या जात आहेत. ती जनता अमर आहे ही कविता तुम्ही वाचा, तुम्हाला लक्षात येईल. पण तुम्ही सकाळपासून रात्रीपर्यंत तेच ते ही कविता वाचा, त्यामध्ये प्रतिमा अशा भाष्यात्मक नाही. उत्कट प्रतिमांबद्दल सांगा. उत्कट प्रतिमा म्हणजे जिचा वाचकांवर तीव्र परिणाम होतो, परंतु तो परिणाम वर्धित केलेला नसतो, अशी प्रतिमा ही उत्कट प्रतिमा. काही प्रतिमा सौम्य असतात आणि काही अतिशय प्रभावी असतात. कवीचा जो अनुभव व्यक्त होतो त्या अनुभवाच्या संदर्भात तो या प्रतिमांना या प्रकारचं रूप देतो. बरं सर, कवितेतली अभिनिवेशी इंद्रियता म्हणजे काय हे पण जाणून घ्यायचं आहे आम्हाला. आणि आपल्याला असं जाणवतं का, आपलं निरीक्षण आहे की आज अभिनिवेशी इंद्रियता असं तर काही शब्द नाही, पण अभिनिवेशी कविता ही कवींच्या काही श्रद्धा असतात आणि त्या श्रद्धा अशा की त्याच्या सत्यतेबद्दल कवीलाच खात्री असते आणि त्या श्रद्धा मांडायची त्याची इच्छा असते कवितेतून, अशी की ही श्रद्धा संक्रमित झाली पाहिजे वाचकांमध्ये. उदाहरणार्थ, जर तुम्ही साधू संतांची लिहिली गेली चरित्र पाहिली तर त्यामध्ये हे अभिनिवेशी सगळं वर्णन तुम्हाला पाहायला मिळेल. तसंच एखाद्या कवितेला समजा मार्क्सवाद मांडायचा आहे आपल्या कवितेतून, किंवा अमुक एक पद्धतीचा वाद मांडायचा आहे, त्याच्यावर त्या कवीची श्रद्धा आहे, कवीचा विश्वास आहे आणि कवीला वाचकांना हा विश्वास त्याच्यामध्ये निर्माण करायचा आहे. अशा वेळी तो जी भाषा वापरतो कवितेमध्ये, ज्या प्रतिमा वापरतो, त्यामध्ये हा अभिनिवेश हा प्रामुख्यानं असतो. बरं, तेव्हा हा अभिनिवेश काही कवींमध्ये आहे. संपूर्णपणे आता पुष्कळशी नारायण सुर्वेंची कविता किंवा दलित कविता पुष्कळशी ही या जातीची कविता आपल्याला सांगता येईल की ज्यामध्ये अभिनिवेशानं मांडलं जातं की बाबासाहेब आंबेडकरांचा विचार हा अंतिम, असं एकदा ठरवलं कवीनं की मग त्याच्या लेखनात हा अभिनिवेश यायला लागतो. किंवा मार्क्सवाद हा अंतिम, असं एकदा कवीला वाटलं की त्याच्या कवितेमध्ये अभिनिवेश यायला लागतो.
आणि ही अभिनवेशी कविता, अभिनिवेश टोकाला गेला की ती सरळ प्रचारकी कविता बनते. बरं. सर, आज बऱ्याचदा बोलीभाषेत कवितांचं प्रमाण वाढलंय. मग बोलीभाषेतली कविता जेव्हा फॉर्म होते किंवा बनते, तेव्हा पारंपरिक तिचं जे स्ट्रक्चर आहे कवितेचं, त्यातच बसायला हवी का? नाहीतर काय काळजी घ्यायला पाहिजे अशा वेळी? पहिल्यांदा असं की कविता बोलीभाषेत करावी की नाही हाच मुळात वादाचा मुद्दा आहे. कारण कवितेचं जर वाचक संपूर्ण मराठी भाषक असेल तर अहिराणीमध्ये जर तुम्ही कविता केली तर त्याचा वाचक वर्ग मर्यादित होईल. बरोबर. कारण मी कवितेच्या स्वरूपावर बोलताना असं म्हटलं की शब्द, त्या शब्दाशी निगडीत असलेले अर्थ, अर्थछटा यांची ती रचना असते. अहिराणी भाषेतला एकदा शब्द तुम्ही घेतला की त्याच्या अर्थाच्या बारीक सारीक छटा फक्त अहिराणी बोलणाऱ्या माणसालाच लक्षात येतात, इतरांच्या लक्षात येत नाहीत. तुम्ही जर कोकणी कविता घेतली, म्हणजे बाबा बोरकरांनी कोकणी कविता लिहिली, तर ती कोकणी माणसालाच कळेल. आता मराठी माणसाला इंग्रजी कविता जितकी दुर्बोध तितकीच जवळपास वऱ्हाडी कविता, विठ्ठल वाघांची दुर्बोध. फरक आहे, कारण नाही म्हटलं तरी ती बोलभाषा असल्यामुळे मूळ भाषेशी तिचं एक नातं असतं. तेव्हा इंग्रजी कविता मला अजिबात कळणार नाही, पण वऱ्हाडी कविता काही प्रमाणात कळेल. पण मला कवितेचा परिपूर्ण आस्वाद त्या कवितेचा कधीही घेता येणार नाही. म्हणून हा वादाचा मुद्दा आहे खरं, की आम्हाला उत्स्फूर्त रचना करायची आहे ना, मग आम्ही ज्या भाषेत बोलतो त्याच भाषेत आम्हाला उत्स्फूर्त रचना करता येईल. म्हणून आम्ही आमच्या भाषेतच कविता करणार. कविता ही एक जाणीवपूर्वक केलेली रचना असते, अशी जर भूमिका तुम्ही घेतली तर तुम्ही घरी अहिराणी बोलत असाल तरी तुम्ही सर्वसामान्य मराठी माणसाला समजणाऱ्या भाषेत कविता कराल, कारण ती तुम्ही जाणीवपूर्वक तयार केलेली आहे. म्हणून कवितेबद्दल तुमची काय समजूत आहे याच्यावरही तुम्ही कुठली भाषा वापरायची हे अवलंबून आहे. म्हणून ग्रामीण कविता ग्रामीण भाषेत लिहिलेली ही शहरी माणसाला त्या प्रमाणात उत्कट प्रत्यय देऊ शकत नाही, ज्या प्रमाणात सर्वसामान्य प्रमाण भाषेत लिहिलेली कविता देते. आणि म्हणून मला असं वाटतं की कविता हा एक जाणीवपूर्वक घडवायचा प्रकार आहे. उत्स्फूर्तता वगैरे सगळं मान्य करून तिच्यामध्ये एक जाणीवपूर्वकता असते. आपण कविता लिहितो आहोत हेच कवीच्या मनामध्ये असतं. यालाच मी जाणीव म्हणतो, की मी एक विशिष्ट प्रकारची कला निर्माण करतोय. आणि म्हणून मग तो जाणीवपूर्वक शब्दांची निवड करील, जाणीवपूर्वक भाषा निवडील. ही सगळी जाणीवपूर्वकता ही त्यामध्ये असतेच. आणि हे जर आपण मान्य केलं तर वेगवेगळ्या बोलभाषेतल्या कविता हे ठीक आहे, पण त्याला एक मर्यादितच वाचक वर्ग लाभू शकतो. या पलीकडे व्यापक असं त्याला रूप येत नाही. म्हणून जर कविता संपूर्ण मराठी वाचकांच्यासाठी करायची असेल तर ती प्रमाण भाषा केंद्रित मानूनच करायला पाहिजे. सर, अलीकडच्या काळात आपलं काय निरीक्षण आहे की कविता ही गद्यात्मक होते का? हो, म्हणजे जेव्हा तुम्हाला विचार मांडायचा असतो ना, विचार मांडण्याचं नैसर्गिक माध्यम गद्य आहे. जेव्हा तुम्हाला विचार मांडायचा असतो तेव्हा स्वाभाविकपणे तुम्हाला गद्य वाक्य वापरायचा मोह होतो. कवितेमध्ये जे येतं त्याला थोडा वेगळा शब्द वापरला जातो, त्याला चिंतन असं म्हटलं जातं. जेव्हा तुम्हाला चिंतन प्रकट करायचं असतं तेव्हा तुमची कविता
ही गद्यरूप घेत नाही. परंतु जेव्हा तुम्हाला समाजाला उपयोगी पडणारा, समाजाला मार्गदर्शन करणारा किंवा एखादी गोष्ट कशी सत्य आहे हे सांगणारा विचार मांडायचा असतो, तेव्हा स्वाभाविकपणे गद्य माध्यम वापरलं जातं. म्हणून असं गद्य कवितेमध्ये येणं हे कविता नसणंच असतं एका परीनं. आणि आजची बरीच कविता ही गद्य स्वरूपाचीच होत चाललेली आहे. कारण मला काहीतरी समाजाला सांगायचं आहे की हे असं व्हायला पाहिजे, तसं व्हायला पाहिजे. असं एकदा कवीनं ठरवलं की तो गद्याचा वापर करतो. मग ते गद्य अलंकृत करून काही प्रतिमा वगैरे मधून मधून पेरून त्याला तो कवितेचं रूप द्यायचा प्रयत्न करतो, परंतु ती कविता होत नाही. बरं सर, या भागातला शेवटचा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे की कवितेत सामाजिक जाणीव नसेल तर बऱ्याचदा कवीवर आत्ममग्न असल्याचा शिक्का बसतो. मग कवी पण हे आत्ममग्न असलेलं मान्य नाही का? सामाजिक जाणीव व्यक्त करणं याच्यात वाईट काहीच नाही आहे कवितेच्या बाबतीत. त्याला त्या सामाजिक जाणीवेला ती एक भावनिक पातळी जी कवितेत अपेक्षितच असते ती लाभावी लागते. खरं म्हणजे मराठीतले खूप मोठे कवी यांनी सामाजिक जाणीवा व्यक्त केलेल्या आहेत. केशवसूत हे त्याचं उत्तम असं उदाहरण आहे. आपल्याकडे अलीकडे मर्ढेकर हे त्याचं उदाहरण आहे की ज्यामध्ये सामाजिक जाणीव अशी एक व्यक्त झालेली आहे. उदाहरणार्थ, आपला समाज एक जनारण्य बनलेला आहे असं एका कवितेत त्यांनी म्हटलेलं आहे. तर जनारण्य ही प्रतिमा आहे. या प्रतिमेतून तो विचार व्यक्त होतो. अरण्यामध्ये जशी बोरी असतात, बाभळी असतात, खैर असतात, निंब असतं, वेगवेगळ्या जातीची झाडं असतात आणि त्यांचं परस्परांशी काहीच नातं नसतं, फक्त ते एकत्र आहेत. याला आपण अरण्य म्हणतो. आज माणसं अशीच झालेली आहेत, एकत्र असतात पण परस्परांशी कोणताही संबंध नसतो. असा जो समाज आमचा बनलेला आहे, हा समाज एक भयानक गोष्ट आहे असं मर्ढेकरांना सांगायचं आहे. म्हणून त्यांनी जनारण्य अशी प्रतिमा वापरली. आता या ठिकाणी विचार मांडला जातो आहे, पण तो प्रतिमारूप होऊन मांडला जातो आहे. पण हे नेहमीच होतं असं नाही. सामाजिक जाणीव ही सरळ सरळ व्यक्त केली जाते. आजच्या कवितेमध्ये हेच प्रामुख्यानं होतं. आणि म्हणून भावकविता ही जणू आज नष्ट होते की काय असं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. कारण कवीला काही एक सामाजिक जाणीव असलीच पाहिजे असंच आज कवींना वाटतं. नाहीतर तो समाजापासून विलग झालेला आहे, तो समाजाला तुच्छ मानतो, अशा काहीतरी चुकीच्या समजुती समाजामध्ये निर्माण झालेल्या आहेत. रसाळ सर, आजच्या या भागामध्ये आपण आम्हाला नव्या संज्ञांबद्दल सांगितलं, त्याबद्दल आणि आपला वेळ दिला त्याबद्दल कडकलाजच्या वतीनं आपले खूप धन्यवाद. थँक्यू. बरं आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच रंजक आणि कडक व्हिडिओज करता कडकलात या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर टॅप करायला विसरू नका, म्हणजे आमच्या नवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील.